माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारण्यात आल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। निवडणुका तोंडावर आहेत आणि कॅबिनेटमध्ये आता सरकारने अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतलेले आहेत। या आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। राजू, पाहतोय आपण आजची मंत्रिमंडळाची बैठक ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण आता काही दिवसांवरती आचारसंहिता येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय नेमकं निर्णय घ्यायचा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्याप्रमाणे जवळपास 38 महत्त्वाचे जे आहे ते निर्णय घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा जो विषय तापडताना पाहायला मिळतोय आणि त्या संदर्भातली जे काय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमलेली होती, या समितीने दुसरा आणि तिसरा अहवाल जो आहे तो आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केलेला आहे। त्यामुळे हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल, कारण आगामी मराठा आरक्षणासाठी हा निर्णय जो आहे तो म्हणावा लागेल। त्यासोबत अनेक नवीन निर्णयांना सुद्धा मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्ये कोतवालांच्या मानधनामध्ये 10% वाढ केलेली आहे। अनुकंप धोरण सुद्धा कोतवालांमध्ये लागू केलेलं आहे। थेट लोकांशी संबंधित हा निर्णय आहे। त्यामुळे कुठेतरी हा मोठा निर्णय म्हणावा लागेल। ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपयांचं मानधन तसंच प्रोत्साहन अनुदान सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यासोबत आपण पाहतोय ठाणे वर्तुळकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार 12,200 कोटींच्या सुधारित आराखड्यात सुद्धा मान्यता मिळते। तिथूनच पाहतोय आपण का ठाणे ते बोरिवली जो काही भुयारी मार्ग आहे यासाठी सुद्धा 15,000 कोटी कर्जरूपाने उभारणार आहे, असा निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण याच्याशी आणखी निर्णय पाहिले तर आंबेडकर नगरचा निर्णय आहे। त्याचसोबत आपण पाहतोय की धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्वावरील घरे योजना जी आहे त्याचा सुद्धा निर्णय झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवानिवृत्ती उपदान म्हणजे मृत्यू उपदानाची मर्यादा जी आहे ती 16 लाखावरून 20 लाख केलेली आपल्याला पाहायला मिळते। सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ असेल, त्यासोबत जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणीला अर्थसहाय्य असेल किंवा होमगार्डच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ, त्यामुळे 40,000 होमगार्डना लाभ। ठीक आहे, म्हणजे राजू अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय कॅबिनेटमध्ये आता घेतले गेलेले आहेत। निवडणुका तोंडावर आहेत आणि सरकारने जवळपास 38 मोठे निर्णय घेतल्याचं समजतंय। राजू, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।